लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो 23वा मेचा हप्ता जे त्याचं वितरण चालू आहे, तर त्याचा पुरावा तुम्हाला आज देखील वितरण चालू होतं, त्याचा पुरावा तुम्हाला दिला होता. पण प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलेला प्रश्न आणि कॉमन प्रश्न विचारलेला आहे, ज्या लाभार्थ्यांना मार्च एप्रिलचा हप्ता आला नाही तर त्यांना यावेळेस मेचा हप्ता मिळत आहे का. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बरेचशा ठिकाणी सर आम्ही पाहिलं आहे की खूप ठिकाणी असं सांगितलं चाललं आहे की 4,500 रुपये मिळणार, मार्च एप्रिल आणि मेचा लाभ एकत्रित मिळणार, शासनाने जे आहे तसं सांगितलं आहे वगैरे वगैरे. अशा प्रकारच्या न्यूज तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पाहत असताल. तर खरंच आपल्याला मार्च एप्रिल आणि मेचा हप्ता एकत्रित मिळू शकतो का, तसा कुणाला मिळाला आहे का आणि त्याची मिळण्याची शक्यता पण आहे का, अगदी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे जे आहे ते मी तुम्हाला सांगत असतो. तर बघा, आपण एकदम अगदी कमी शब्दामध्ये पाहूयात. मार्च आणि एप्रिलचा हप्ता म्हणजे मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा वेगवेगळ्या कारणामुळे बऱ्याचशा लाभार्थ्यांना आला नाही. तर त्याच्यामध्ये काही असे लाभार्थी आहेत त्यांचा हप्ता डिक्लाईन झाला, म्हणजे DBT इनॅक्टिव्ह जर असेल तर डिक्लाईन होता. आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर ती अपडेट दिली होती. DBT इनॅक्टिव्ह असेल तर तुमचे डिक्लाईन होतात, म्हणजे पैसे सरकाराकडे परत जातात पण ते परत तुम्हाला भेटत नाहीत. त्यानंतर काही लाभार्थ्यांचा बघा KYCमुळे त्यांना लाभ नाही मिळाला, म्हणजे KYCमध्ये ते अपात्र करण्यात आले. काही लाभार्थी ITRमुळे लाभ अपात्र करण्यात आले. आणि त्याहीपेक्षा खूप महत्त्वाची गोष्ट जी शासनाने सुधारायला पाहिजे ती म्हणजे काही लाभार्थ्यांचे कागदपत्र अभावी त्यांना लाभ बंद करण्यात आला मार्च आणि एप्रिलच्या हप्त्यापासून, म्हणजे मागच्या हप्त्यापासून. तर असे वेगवेगळे कारणामुळे त्यांचे लाभ बंद झाले. तर त्याच्यामध्ये काही अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना पुढे त्यांचा लाभ चालू होईल, पण त्यांना मात्र मार्च आणि एप्रिलचा हप्ता येईल का त्यावरच मी बोलणार आहे. बघा, मार्च आणि एप्रिलचा लाभ मिळणार का, एकूण 4,500 रुपये. आता हा 4,500 रुपये आकडा कुठून आला त्याबद्दल पण मी बोलणार आहे. बघा, पेंडिंग हप्त्याबद्दल बोललेलं आहे वेगवेगळ्या कारणामुळे, मग तो कोणतंही कारण असो त्या कारणामुळे जर तुम्हाला वाटत असेल की माझा हप्ता पेंडिंग आहे, मग एवढे माझा लाभ मला मिळणं बाकी आहे, मी वेगवेगळ्या ठिकाणी न्यूज वाचलेल्या आहेत आणि मला आता बरं वाटतं आहे की बाबा कोणीतरी सांगतं की या योजनेचे पेंडिंग हप्ते पण मिळणार आहेत, तर ते खरंच मिळणार का. नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे आपले अंदाज पण जवळपास खरे ठरतात. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे आहे मी तुम्हाला ते स्पष्ट सांगतो, विनाकारण तुम्हाला त्याची आशा पण लावत नाही. तर बघा, आपल्याला तो हप्ता येणार का, म्हणजे मार्च आणि एप्रिलचा कुणाला मिळाला का. मार्चचे 1,500 रुपये, एप्रिलचे 1,500 रुपये, एकूण झाले 3,000. आणि त्याच्यामध्ये आता मेचा महिना जर आपण जोडला 23वा हप्ता तर मग होतील 4,500 रुपये. त्यामुळेच हा जो 4,500चा आकडा आला आहे पुढे, 4,500 रुपये एकत्रित मिळणार वगैरे वगैरे वगैरे. तर असं होणार का, मिळणार का, मग यामध्ये तथ्य आहे का, खरंच लाभ मिळण्याची काही शक्यता आहे का, शासनाकडून तसं ग्रीन सिग्नल म्हणजे हिरवा कंदील दाखवला का की लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहोत किंवा मिळण्याची शक्यता आहे. तर अगदी त्याचं स्पष्ट उत्तर आहे, शासनाने कोणत्याही प्रकारची आधिकारिक अपडेट दिलेली नाही. आणि माझं देखील मत असं आहे की हे पेंडिंग लाभ जो आहे तर तो मिळणार नाही. जे आहे ते मी अगदी स्पष्ट सांगतो आहे, विनाकारण तुम्हाला खुश करण्यासाठी काहीतरी सांगणार नाही की हा लाभ पुढे मिळेल वगैरे वगैरे. तर हा लाभ मिळण्याची शक्यता कोणतीही नाही. 2025च्या जानेवारी महिन्यापासून पेंडिंग लाभ बंद झालेला आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून तशी लाभ तुम्हाला अपडेट दिली होती. पूर्वी मिळायचे बघा पेंडिंग लाभ, पण आता मिळणार नाही. त्यामुळे ज्या लाभार्थी मार्च आणि एप्रिलपासून त्यांना हप्ता येणं बंद झाला होता तर त्यांना मेमध्ये मग असा लाभार्थ्यांना काही हप्ता आला आहे का, तर त्याचं उत्तर देखील स्पष्ट आहे, नाही. म्हणजे जर तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नसेल आणि आता अचानक हप्ता आला आहे का, तर उत्तर आहे नाही. पण काही लाभार्थ्यांचा बँक खाते बदलल्यामुळे लाभ जर का मार्च एप्रिलला आला नसेल तर त्यांना आला, पण फक्त 1,500 रुपये, ते कोणते, मेचे. तर ते वेगळं कारण आहे, ते अपात्रतेचं कारण नाही. काही लाडक्या बहिणींना कागदपत्राअभावी लाभ थांबवण्यात आलेला आहे, कागदपत्र अपलोडच होत नाही. तर प्रशासनाला हात जोडून विनंती आहे, त्या फाईलवर क्लिक केल्याच्या नंतर म्हणजे प्रोफाईलवर गेल्याच्या नंतर फाईलवर क्लिक केल्याच्या नंतर कागदपत्र अपलोड होत नाही. त्यामुळे लवकर वेबसाईटवर काहीतरी काम करा. एकतर नारी शक्ती ॲपवर प्रचंड लाभार्थ्यांना त्यांच्या अपात्रतेचं कारण पण कळत नाही आणि त्या कायमच्या अपात्र केल्यासारखा प्रकार व्हायला आहे. त्यामुळे एकतर नारी शक्तीवाल्यांना पण वेबसाईटवर लॉग इन करण्याचा पर्याय काहीतरी उपलब्ध करा. मोबाईल नंबरच्याद्वारे काहीतरी असेलच ना पर्याय, बरोबर की नाही. म्हणजे आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर तुम्ही त्यांना काहीतरी एखादा म्हणजे त्याला आपण म्हणूयात अल्टरनेटिव्ह विंडो ओपन करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या कागदपत्राचे जे काही अपलोड करायला ज्या लाडक्या बहिणी जात आहेत तर ते कागदपत्र अपलोड होत नाहीत. तर प्रशासनाने जे आहे म्हणजे सिनियर स्तरावर म्हणजे वरिष्ठ स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी सूचना द्यायला पाहिजे की हा जो मुद्दा आहे तो मार्गी लावा, कागदपत्र अपलोड व्हायला पाहिजे. त्या लाडक्या बहिणीला कोणत्या कारणामुळे तुम्ही लाभ बंद केला आहे
तर ते कारण जे आहे त्या लाडक्या बहिणीला अगदी स्पष्ट दिलेलं आहे, कागदपत्रे अपलोड करा, आणि अपलोड करायला गेलं तर अपलोडच होत नाही. तर हा मुद्दा कोण सोडवणार? तर हा वेबसाईटचा एरर आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने दखल घ्यावी आणि तो मुद्दा मार्गी लावावा. आणि जो आपला आत्ताचा मुद्दा आहे, मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळणार का? उत्तर आहे अगदी जवळपास नाही. त्यामुळे कोणीही त्याच्याबद्दल जे आशा ठेवण्यात पॉईंट नाही. राहिला मुद्दा मार्च आणि एप्रिलचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांना यावेळेस 3 हप्ते एकत्रित मिळाले का? तेही मिळालेले नाही. तर तुमचे सर्व प्रश्न जे आहेत ते क्लिअर केलेले आहेत. पण मात्र ज्यांचा कागदपत्रा अभावी लाभ जो आहे कमी झालेला आहे किंवा त्यांना मिळाला नाही, तर अशा लाभार्थ्यांचा किमान लाभ तरी चालू होईल. काही लाभार्थ्यांचा बघा 4 चाकीमुळे लाभ बंद झालेला आहे नसून पण अशा लाभार्थ्यांचा किमान लाभ तरी चालू होईल. तर त्यासाठी फेर तपासणी आणणं अत्यंत गरजेची आहे. लवकरात लवकर या योजनेच्या संदर्भात फेर तपासणी प्रक्रिया लागू व्हावी. कुणासाठी? जे पात्र आहेत असं म्हणतात आणि आहेत पण ते, तर अशा लाभार्थ्यांना एकदा संधी द्यायला पाहिजे. खरंच ते पात्र आहेत का? त्यांना स्वतः तुम्ही काहीतरी अल्टरनेटिव्ह विंडो आणायला पाहिजे शासनाने आणि त्यांना लाभ त्यांचा परत चालू करायला पाहिजे. आणि आपण हा मुद्दा इथून पुढे पण मांडणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.